महाबळेश्वर तालुक्यामधली गोगवे या गावामध्ये लागवड केली आहे आणि परसबागेमध्ये ही लागवड केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये ग्रोथ वगैरे झाडांची छान प्रकारे झाले. सॅम्पल म्हणून ही झाडं लावली होती. तर त्याच्याविषयी थोडी माहिती सांगते मी. हे आवकोडाचं झाड आहे. हे जास्त प्रमाणात येत नाही आपल्या साईडला, परंतु त्याची सॅम्पल म्हणून लावलं होतं, पण छान प्रकारे त्याची ग्रोथ झाली. त्यानंतर हे आगारूडचं झाड आहे. छाटणी वगैरे छान प्रकारे केले, त्यामुळे ते सरळ वाढले आणि त्याची ग्रोथ पण छान आहे आणि बुंदा पण छान प्रकारे वाढला आहे त्याचा. आणि या क्लायमेटला सुटेबल हे झाड. हे पण आगारूडचं झाड आहे. त्याचा पण बुंदा छान प्रकारे वाढला आहे आणि हाईट पण छान प्रकारे वाढते आणि जास्त पाण्याची गरज नाही पडत आहे याला. पावसाळ्यानंतर आता जानेवारीमध्ये पाण्याला सुरुवात करतात पाणी घालायला. आणि हे 2 वर्षाची जुनी लागवड आहे. आणि हे नारळाचं झाड आहे. घरामध्येच नारळ हे केलेला, त्याची इथं लागवड केली. ते पण छान प्रकारे, नारळाचं पण झाड छान प्रकारे झाले. त्यानंतर हे मोहगनीचं झाड आहे. हे 3 वर्षाच्या अगोदरची लागवड आहे. त्याचा बुंदा बांधा छान प्रकारे आहे आणि सरळ हायटेड वाढतं हे झाड. छाटणी वगैरे केल्यामुळं सरळ वाढले ते. त्यानंतर हे एक लिंबूचं झाड आहे, सॅम्पल म्हणून लावलेलं आहे. याचा पण बुंदा छान प्रकारे, मोहगनीचं आहे झाड, छान वाढले. सरळ वाटतंय. 3 वर्षाची लागवड आहे याची. हे पण आगारूडचंच आहे. आगारूडची झाड आहे ती. हे तेजपत्त्याचं झाड आहे. ह्याची पहिली अगोदर पानं काढली, ते पुन्हा त्याला अशी छान प्रकारे पानं आलेली आणि ग्रोथ छान प्रकारे झाली. त्याची वाढ पण मस्त होते त्याची. हे 1 वर्षाचं झाड आहे. हे मोहगनीचं झाड आहे. ही मोहगनीची झाड आहे, सरळ वाढले. हे बघा, हे मोहगनीचं झाड आहे. त्याची ग्रोथ छान प्रकारे, बांधा एकदम मजबूत आहे आणि सरळ हायटेड वाढतं हे झाड. त्याची छाटणी व्यवस्थित केल्यामुळे हे झाड व्यवस्थित सरळ वाढलं. निगा आणि काळजी व्यवस्थित घेतली जाते त्याची. अशा प्रकारे त्याला मातीचं सपोर्ट दिल्यामुळं ते व्यवस्थित, त्याचा बांधा व्यवस्थित, हवेमध्ये पण ते व्यवस्थित राहिले. या भागामध्ये पाऊस आणि हवा जास्त प्रमाणात असते, तरीसुद्धा हा हललेलं नाही. झाड व्यवस्थित एकदम जागच्या जागीच आहे. या झाडाचं नाव सुरसूप आहे. कॅन्सरवरती जे औषधं किंवा जी व्यक्ती कॅन्सर ग्रहित असते त्याच्यासाठी हे वापरलं जातं. या झाडाचा जास्त प्रमाणात वापर होतो. हे सफेद चंदन आहे. ही 1 वर्षापूर्वीची लागवड आहे आणि छान प्रकारे वाढलं आहे. जुनी पण आहे झाडं सफेद चंदनाची. 6-7 वर्षाची लागवड आहे ती. हे सफेद चंदनाचं झाड आहे. हे 6-7 वर्षापूर्वीचं आहे. हे 2-1 वर्षापूर्वीचं झाड आहे.
पण आगारूटचं झाड छान प्रकारे वाढले. छाटणी पण व्यवस्थित प्रकारे केली आहे त्याची. त्यानंतर थोड्या प्रमाणामध्ये हळदीचं लागवड केली.